सगळ्या मुलींच्या आयांनो, तुमची मुलगी जरी एकुलती एक असली तरी सारखे फोन करू नका आणि मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका. हे सगळं टिकवायचं असेल तर प्रत्येकाने बंधन पाळा, सगळ्या नात्यांची बंधनं पाळा. हे सगळं आता टिकलं पाहिजे, नाहीतर पुढच्या वेळेला इतका अवघड होईल, विश्वास उडून जातील. आणि शेवटचा अति महत्त्वाचा मुद्दा, मुलींना जपा. आज आपल्या मुली धोक्यात आहेत, आज आपल्या मुली संकटात आहेत. पण माझं मत असं आहे की तुम्ही धर्मशिक्षण द्या, कट्टर धर्माचं कवच तिच्या भोवती उभं करा. जाम ती मुलगी धर्मातनं जाता कामा नये. तिला सांगा धर्म समजवून, सांगा तिला कट्टरता समजवून. कट्टर व्हायला पाहिजे पुढची पिढी, याच्यासाठी आई घरात छान हवी आहे. सर्वधर्म समभाव, सर्वधर्म समभाव मलाही मान्य. स्वतःचा धर्म कट्टरपणे पाळा, दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा, म्हणजे सर्व धर्म समभाव. स्वतःचा धर्म कट्टरपणे पाळा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करायला शिकवा. आणि चुकून म्हणू नका ग राहू दे, पूजा करते मी, तू जा, तुला ट्युशन आहे. तिला सहभागी करून घ्या प्रत्येक गोष्टीत. होऊ दे जरा 10 मिनटं ट्युशनला उशीर, काही बिघडत नाही. आणि मुलींच्या हातात जर मोबाईल दिले तर तिचा मोबाईलचा मेसेज, तिचे व्हॉट्सअपचे चॅटिंग सगळं तपासून बघत जा.